गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 10वा अध्याय सांगत आहे. जे श्रवण केल्याने घरामधील दुःख दारिद्र्य दूर होऊन धनधान्याचं बरकत येते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी शास्त्रामध्ये व्रज आणि गायीमध्ये कामधेनू आहे आणि शास्त्रोक्त रीतीने संतती निर्मितीचे कारण कामदेव आहे. मी सर्पांमध्ये सर्पराज वासुकी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आणि यांचा स्वामी वरुण देवता आहे. आणि पितरांमध्ये आर्यमान नावाचा पितृश्वर, तसेच शासन करणाऱ्यांमध्ये यमराज मीच आहे. हे अर्जुना, मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणांमध्ये गणना करणाऱ्यांमध्ये समय आहे. तसेच पशुमध्ये मृगराज आणि सिंह, पक्ष्यांमध्ये गरुड मीच आहे. मी पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आणि शास्त्रांमध्ये राम आहे. तसेच माशामध्ये मगरमच्छ आणि नद्यांमध्ये भगीरथी गंगा आहे. हे अर्जुना, सृष्टीचे आदी अंत आणि मध्याचे मीच आहे. मी विद्यामध्ये अध्यात्मविद्या म्हणजेच ब्रह्मविद्या, तसेच परस्परांमध्ये वादविवाद करणाऱ्यांमध्ये तत्वनिर्णयासाठी केल्या जाणारे वाद आहे. मी अक्षरांमध्ये ओंकार अकार आहे आणि समासात द्वंद्व समास आहे. तसेच अक्षय काल म्हणजेच काळांचाही महाकाल, विराट रूप, सर्व धारण पोषण करणारा मीच आहे. हे अर्जुना, मी सर्वांचा नाश करणारा मृत्यू आहे आणि पुढे होणाऱ्या उत्पत्तीचे कारण आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाक, स्मृती, धृती आणि क्षमा आहे. तसेच मी गायन करणाऱ्यास योग्य अशा श्रुतीमध्ये बृहत साम आणि छंदांमध्ये गायत्री छंद आहे. तसेच महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना आणि ऋतूमध्ये वसंत ऋतू मीच आहे. हे अर्जुना, मी फसविणाऱ्यामध्ये जुवा आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव आहे. तसेच जिंकणाऱ्यांचा विजय, निश्चय करणाऱ्याचा निश्चय, तसेच सात्विक पुरुषांना सात्विक भाव आहे. वृष्णीवंशी पुरुषांमध्ये वासुदेव म्हणजेच मी स्वतः तुमचा सखा आणि पांडवा धनंजय म्हणजेच तू. तसेच मुनीमध्ये वेदव्यास आणि कवीमध्ये शुक्राचार्य कवी ही मीच आहे. आणि दमन करणाऱ्यांचा दंड म्हणजेच दमन करणाऱ्याची शक्ती मीच आहे. मी जिंकणाऱ्यांची इच्छा करणाऱ्यांची नीती आहे आणि गुह्यामध्ये म्हणजेच गुप्त ठेवावयाच्या भावामध्ये मौन आहे. तसेच ज्ञानी लोकांमध्ये तत्वज्ञानही मीच आहे. आणि हे अर्जुना, जे सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण आहे तेही मीच आहे. कारण असे अचर किंवा अचर असे कोणतेही भूत नाही की माझ्याशिवाय असू शकल. म्हणून सर्व काही माझे स्वरूप आहे. हे परम तपस्व्या, माझे दिव्य विभूतीचा अंत नाही. हा आपल्या विभूतींचा विस्तार मी तुला एके दिवशी म्हणजे संक्षिप्तपणे सांगितला आहे. म्हणून हे अर्जुना, जी काही विभूतीयुक्त म्हणजेच ऐश्वर्ययुक्त, तसेच कांतीयुक्त, शक्तियुक्त वस्तू आहे, ती वस्तू माझे तेजच अंशापासून उत्पन्न झालेली जाण. अथवा हे अर्जुना, हे पुष्कळ जाणण्याचे तुला प्रयोजन आहे. मी या संपूर्ण जगाचा आपल्या योगमायेने एक अंश मात्र धारण करून स्थित आहे. म्हणून मला तत्वाने जाणले पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता उपनिषद श्रीकृष्ण अर्जुन संवादातील
10वा अध्याय संपूर्ण झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय.